मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मार्केट ॲनालिसिसमध्ये आपण सुरुवातीला बघणार सेक्टरल इंडायसेसचा परफॉर्मन्स। तर त्यामध्ये सुरुवातीला आपण बघणार निफ्टी बँक इंडेक्स। तर निफ्टी बँक इंडेक्सची क्लोजिंग आज निगेटिव्ह आली, म्हणजे 533 पॉईंटने इंडेक्स खाली क्लोज झालेला आहे। निफ्टी बँकमध्ये पण सेलिंगचं प्रेशर या ठिकाणी जास्त होतं, 1.25% इंडेक्स या ठिकाणी खाली होता। क्लोजिंग बघा 47,487 वरती आली आणि 3-4 दिवसांपूर्वीच इंडेक्स जो होता ना 50,000 वरती होता, ठीक आहे ना। त्या लेवलपासून आपल्याला जवळजवळ 2,500 पॉईंटची सेलिंग दिसते। 2,500 पॉईंटने इंडेक्स खाली आलेला आहे। त्यानंतर निफ्टी IT इंडेक्स बघा, हा पण निगेटिव्हमध्ये क्लोज झालेला आहे। 129 पॉईंटने इंडेक्स या ठिकाणी निगेटिव्हमध्ये क्लोज झाला। त्यानंतर निफ्टी फार्माची क्लोजिंग पण बघा आजच्या दिवशी निगेटिव्हमध्ये, जवळजवळ 413 पॉईंटने इंडेक्स या ठिकाणी निगेटिव्हमध्ये क्लोज झालेला आहे, 2.25%। निफ्टी फार्मामध्ये पण आजच्या दिवशी जास्त सेलिंग होती। त्यानंतर निफ्टी ऑटो हा इंडेक्स फक्त प्लसमध्ये होता, 174 पॉईंटने प्लसमध्ये होता। याची क्लोजिंग फक्त इथे आपल्याला प्लसमध्ये दिसते। त्यानंतर निफ्टी फायनान्स बघा, याच्यामध्ये पण 334 पॉईंटची सेलिंग आली, इंडेक्स खाली क्लोज झालेला आहे। त्यानंतर निफ्टी FMCG हा पण इंडेक्स बघा जवळजवळ 1400 पॉईंटने क्लोज झालेला आहे खाली, 1383, म्हणजे जवळजवळ 1400 पॉईंटच्या आसपास निगेटिव्हमध्ये क्लोज झालेला आहे। कारण की आपण मागचे 2-3 ट्रेडिंग सेशन बघितले, त्यामध्ये FMCG सेक्टर चांगलं चालत होतं, त्यामध्ये चांगल्या प्रकारची बाईंग होती। आज सेलिंग होताना दिसली, म्हणजे त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग आली। 2.5% इंडेक्स खाली क्लोज झालेला आहे। म्हणजे आज आपल्या निफ्टी 50 इंडेक्सला सपोर्ट करणारे सेक्टर नव्हते। म्हणजे बघा, बँकिंग सेक्टर निगेटिव्ह, IT निगेटिव्ह, फार्मा निगेटिव्ह, फायनान्स निगेटिव्ह, FMCG निगेटिव्ह, सपोर्ट नव्हता आजच्या दिवशी। आज ब्रॉडर मार्केट जर बघितलं तर निगेटिव्हच होतं, त्यामुळे आपल्याला इथे सर्व इंडायसेस पण निगेटिव्हमध्येच दिसत आहे। मिड कॅप इंडेक्स पण बघा खूप तुटलेला होता आजच्या दिवशी। स्मॉल कॅप इंडेक्स पण बघा जवळजवळ 3% आसपास तुटलेला होता, त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात सेलिंग झाली। मिड कॅप स्टॉक खाली होते, स्मॉल कॅप स्टॉक खाली होते, त्यानंतर लार्ज कॅपचे स्टॉक पण खाली होते। पूर्ण ब्रॉडर मार्केट आपल्याला खाली दिसलं आजच्या दिवशी, ठीक आहे। ऑटोमध्ये थोडी तेजी होती। त्यानंतर आपण निफ्टी 50 मधील टॉप गेनर आणि टॉप लुजर बघूया। सुरुवातीला बघूया आपण निफ्टी 50 मधील टॉप गेनर। तर हिरो मोटर कॉर्पोरेशन बघा 4,761 वरती याची क्लोजिंग आली आणि जवळजवळ हा पण 3.25% वरती होता। हिरो मोटरमध्ये आजच्या दिवशी चांगल्या प्रकारची बाईंग झालेली होती। त्यानंतर टाटा मोटर हा पण चांगला स्टॉक चाललेला होता बघा, 2% आसपास वरती गेलेला होता आज। त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा 1.5% वरती होता। SBI मध्ये पण नंतर बाईंग झाली बघा, 1.25% वरती होता। बजाज ऑटो पण आपल्याला 1% वरती दिसला। म्हणजे पूर्ण हे सेक्टर कोणतं होतं? ऑटो। आणि टॉप गेनरमध्ये पण इथे ऑटोचे स्टॉक आहे। त्यानंतर आपण निफ्टी 50 मधील टॉप लुजर बघूया। निफ्टी 50 मधील टॉप लुजर जो होता L&T, जवळजवळ 6% आसपास खाली जाऊन क्लोज झालेला। त्यानंतर BPCL मध्ये पण आजच्या दिवशी सेलिंग झाली, स्टॉक चांगला चालत होता, त्यामध्ये आजच्या दिवशी मोठी सेलिंग बघायला मिळाली, जवळजवळ 4.5% खाली होता स्टॉक। त्यानंतर Asian Paint मध्ये पण सेलिंग होती बघा आजच्या दिवशी, 4.5% खाली होता, 2716 पर्यंत आलेला आहे। मागे 1-2 दिवस त्याने चांगली रॅली पण दिलेली होती, एक ब्रेकआउट दिला होता, पण त्या ठिकाणावरून पुन्हा स्टॉकमध्ये सेलिंग आली। ही खूप मोठी सेलिंग झाली 4.5% Asian Paint मध्ये। माझ्या मते Asian Paintचे रिझल्ट पण होते आजच्या दिवशी। त्यानंतर कोल इंडिया याची पण क्लोजिंग बघा निगेटिव्हमध्ये, 4.5% निगेटिव्हमध्ये क्लोज झालेला आहे। त्यानंतर ONGC पण 4% स्टॉक खाली होता। आज खूप सारे असे स्टॉक होते की ते 4%, 5%, 6% तुटलेले आहेत, सेलिंग झाली खूप। त्यानंतर आपण आता निफ्टी 50चे ॲनालिसिस करूया। तर आजच्या दिवशी निफ्टीचा फायनल क्लोज आला 21,957 वरती, 21,957 वरती निफ्टीने फायनल क्लोजिंग दिली आणि आजची क्लोजिंग थोडी निगेटिव्ह। आज सेलिंगचं प्रेशर निफ्टीमध्ये जास्त होतं। आता मी तुम्हाला सांगतो स्ट्रक्चर कसं ओळखायचं, प्राईजला कसं ओळखायचं असतं, डेली सांगत असतो की मार्केट स्ट्रॉंग केव्हा होत असतं आणि वीक केव्हा होत असतं हे सांगत असतो। इथे काय होतंय, प्रिव्हियस लो ब्रेक होत जात आहे कॅन्डलचे, हाय ब्रेक होत नाही। हाय ब्रेक होत असतील तर आपण म्हणत असतो की मार्केट हे स्ट्रॉंग असतं, प्राईज ही स्ट्रॉंग असते, पण तसं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे। मार्केट डेली प्रिव्हियस लोला ब्रेक करत जात आहे, खाली जात आहे, सेलिंग येत आहे। आता इथे महत्त्वाचा सपोर्ट हा राहिला फक्त कोणता, 21,850चा। आता इथं मार्केट थांबतंय का आपल्याला बघायचं आहे, कारण की ह्याच लेवलला पहिले पण मार्केटने सपोर्ट घेतलेला होता। तुम्हाला लक्षात येईल, मार्केटने जेव्हा इथे बाउन्स घेतला, खाली आलं, इथेच सपोर्ट घेतला, हा पहिला अटेम्प्ट। त्यानंतर मार्केट पुन्हा वरती गेलं, खाली आलं, हा दुसरा अटेम्प्ट, इथे सपोर्ट घेतला मार्केटने, पुन्हा मार्केटने एक बाउन्स दिला, वरती गेलं मार्केट, म्हणजे इथे हायर हाय बनवत होतं मार्केट। त्यानंतर खाली आलं, पुन्हा तिसरा अटेम्प्ट या ठिकाणी,
मार्केटने काय केलं, इथे सपोर्ट घेतलेला होता, पुन्हा इथून बाउन्स घेतला, नवीन हाय बनला नाही, त्याच लेवलपासून मार्केटमध्ये काय झाली, सेलिंग झाली आणि ह्या ठिकाणी आता चौथ्या वेळेला मार्केट येतं आहे. इथे बाउन्स घेण्याची प्रोबॅबिलिटी थोडी कमी होत जाते. लक्षात घ्या, हे स्ट्रक्चर कसं ओळखायचं असतं, इथे प्रोबॅबिलिटी थोडी कमी होत असते की मार्केट इथून जाईलच का, ती प्रोबॅबिलिटी या ठिकाणी कमी झाली. इथून मार्केट स्लिप होऊ शकतं, म्हणजे या सपोर्टला ब्रेक करू शकतं, कारण की पहिले 3 अटेम्प्ट या ठिकाणी झालेच आहे. जेव्हा पण प्राईस एका सपोर्ट लेवलला सारखी हिट करते तर तो सपोर्ट जो असतो ना तो वीक होत जातो. समजा दुसऱ्या वेळेला प्राईस आली ना, इथे प्रोबॅबिलिटी जास्त होते आपल्याजवळ की मार्केट इथून बाउन्स घेऊ शकतं, जाऊ शकतं वरती. तिसऱ्या वेळेला थोडी कमी झाली, आता चौथ्या वेळेला थोडी कमी होणार. इथे काय होऊ शकतं, हा सपोर्ट ब्रेक होऊ शकतो. आपल्याला ते केव्हा समजेल, कन्फर्मेशन नंतर. आपण डायरेक्टली नाही म्हणू शकत की मार्केट याच्या खाली जाऊ शकतं, इथून पण ते बाउन्स घेऊ शकतं. शेवटी मार्केट आहे मित्रांनो, शेवटी मार्केट आहे, मार्केटमध्ये काही होऊ शकतं. आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे असतं की मार्केट या लेवलच्या खाली जातं आहे का, या सपोर्टला ब्रेक करतं आहे का, ते कन्फर्मेशन आपल्याला पाहिजे असतं. जेव्हा मार्केट 21,850च्या खाली जायला लागेल, त्या ठिकाणी ट्रेड करायला लागेल, तेव्हा आपण म्हणणार की निफ्टीमध्ये स्ट्रक्चर आता पेंड होतं आहे, हे स्ट्रक्चर पूर्णपणे या ठिकाणी चेंज झालेलं असणार. मग ठीक आहे, मग नंतर येणारे सपोर्ट कोणते असणार, हा एक सपोर्ट इथे 21,550ची लेवल, ही मार्केटसाठी काय असणार, सपोर्ट. आणि त्यानंतरचा मोठा सपोर्ट जो असणार ती लेवल म्हणजे 21,500ची. हे ॲनालिसिस आपण करतोय डेली टाईम फ्रेमवरती. आपण जो हा चार्ट बघतोय, कारण की जेव्हा पण आपल्याला एखाद्या स्टॉकचा किंवा इंडेक्सचा ट्रेंड बघायचा असतो, आपण त्याला रीड करत असतो डेली टाईम फ्रेममध्ये. चार्ट रीड करणार आपण डेली टाईम फ्रेममध्ये, तिथेच आपल्याला मार्केटचा ट्रेंड दिसतो. 5 मिनिटांमध्ये जाल तुम्ही, 15 मिनिटांमध्ये जाल, एका दिवसाला मार्केट तुम्हाला वरती पण जाताना दिसू शकतं किंवा खाली पण येताना दिसू शकतं. काही जण ते चार्ट बघून अंदाज लावतात. नाही, तुम्ही 5 मिनिटांमध्ये नाही सांगू शकत मार्केटचा ट्रेंड कोणता आहे. आज वरती जाताना दिसेल, तुम्ही म्हणणार मार्केट आहे आपलं अप ट्रेंडमध्ये, दुसऱ्या दिवशी खाली होऊन जातं. ही अशी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी होत असते. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, डेली टाईम फ्रेमवरती यावं लागतं आणि चार्टला रीड करावं लागतं. 22,120चा जो सपोर्ट होता ना, तो पण मार्केटने ब्रेक केलेला आहे आणि 22,000च्या खाली क्लोजिंग आली, म्हणजे 22,000 एक सायकोलॉजिकल लेवल, त्याच्या खाली मार्केटने क्लोज दिलेला आहे. आता मार्केट जर पुन्हा फ्लॅट किंवा निगेटिव्ह ओपन झालं तर ते खाली पण जाऊ शकतं कंटिन्युअसली. मार्केटमध्ये पुन्हा इथे विकनेस येऊ शकते. मग आपल्याला 21,850 वरती प्राईसचा काय बिहेव होतोय ना, तो उद्याच्या दिवशी बघायचं. त्यावरून आपण अंदाज लावू शकतो आपलं मार्केट रिव्हर्सल देऊ शकतं का, नाहीतर इथे मार्केटचं स्ट्रक्चर निगेटिव्ह होऊ शकतं. मग जर खाली गेलं तर मार्केटमध्ये कन्फर्मेशन नंतर काम करायचं, ट्रेंडला बघायचं, लेवलला फॉलो करायचं असतं. अंदाजे काही सांगता येत नाही, मार्केट आहे सुप्रीम, ठीक आहे. आणि मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी पण खूप वाढली. तुम्ही बघताय इलेक्शनचा इम्पॅक्ट, आता रिझल्ट येतील जून महिन्यामध्ये, तर त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती पडताना दिसतोय. मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी खूप वाढते, उतार चढाव खूप येत आहे जास्त प्रमाणामध्ये. इंडिया विक्स 18 वरती जाऊन पोहोचली. ही इंडिया विक्स आपल्याला बजेटमध्ये 18 वरती दिसते, बरोबर. ह्या वेळेला ती दिसली नाही, पण आत्ता इलेक्शनच्या कालावधीमध्ये 18 वरती इंडिया विक्स दिसते आणि ती जाऊ शकते रिझल्टपर्यंत, 19-20 पर्यंत जाऊ शकते, सांगता येत नाही. मार्केट थोडं व्हॉलेटाईल राहू शकतं, लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी जे पण ऑप्शन ट्रेडिंग करत असतात ना, त्यांनी सावध रीतीने ऑप्शन ट्रेडिंग केलं पाहिजे, स्टॉपलॉसचा वापर केला पाहिजे. अशा मार्केटमध्ये स्टॉपलॉस खूप हिट होतात ताबडतोब. एक स्पाईक बसला थोडासा की स्टॉपलॉस हिट होत असतो, त्यामुळे थोडं जपून काम करायचं असतं, ठीक आहे. काही महत्त्वाच्या लेवल असणार ते आपण बघणार 5 मिनिटांमध्ये. आजच्या दिवशी मार्केटमध्ये कंटिन्युअसली सेलिंग झाली. सकाळी एक मोठी कॅन्डल बनली होती इथे, पण 22,300च्या वरती ट्रेड केलं नाही मार्केटने इथे, ठीक आहे ना. 22,300च्या वरती जाऊ शकलं नाही मार्केट. एक रेजिस्टन्स लेवल होती, खाली सपोर्ट 22,250, 22,200. आपण काय म्हटलं होतो की कालच्या दिवशी पण मार्केटने बाउन्स कुठे घेतलेला होता, 22,200 वरती घेतलेला होता, तिथून एक रिव्हर्सल दिला होता. ही बघा, ही लेवल दिसते तुम्हाला, या लेवलपासून मार्केटने एक रिव्हर्सल दिला होता. मार्केट इथं खाली इथं बाउन्स घेतला आणि इथून थोडीशी पॉझिटिव्ह प्रोजेक्शन बनवली, नंतर मार्केट खाली चाललं होतं. पण आज बघा, बरोबर कंटिन्युएशन झालं ट्रेंडचं. जे टॉपपासून मार्केट खाली आलेलं होतं ना, त्याचं कंटिन्युएशन झालं, म्हणजे मार्केट आलं डाऊन ट्रेंडमध्ये. ही जी निगेटिव्ह प्रायजेक्शन काल मार्केटमध्ये बनली होती, त्याचं बरोबर इथे कंटिन्युएशन होताना दिसलं आपल्याला. सकाळच्या वेळेला थोडं मार्केटने पॉज पण घेतलं येते, म्हणजे मोमेंटम नव्हता. मोमेंटम कुठून आला, जेव्हा मार्केटने 22,200चा सपोर्ट या ठिकाणी ब्रेक केलेला होता आणि बरोबर एक पुलबॅक देऊन मार्केट इथं खाली गेलेलं होतं, बरोबर ना. ही निगेटिव्ह प्रायजेक्शन या ठिकाणी बनली होती. त्यानंतर मार्केटने पुन्हा या ठिकाणी पॉज घेतलेला होता. बघा, मार्केट थोडं थांबलं, पुन्हा इथून रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा पण मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असताना एक पुलबॅक देतं आणि पुन्हा शॉर्ट होत असतं,
लक्षात घ्या, मार्केट जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये येत असताना अशी ॲक्टिव्हिटी होत असते. म्हणजे बघा, मार्केट खाली येणार, बाउन्स देणार, शॉर्ट होणार, पुन्हा इथे काय बाउन्स देणार, शॉर्ट होणार, अशी निगेटिव्ह प्राइजेक्शन मार्केटमध्ये बनत जात असते. म्हणजे इथे लोअर हाय लोअर लोचं फॉर्मेशन होत असतं. इथे पण तुम्हाला दिसेल बघा, हे बघा, इथे बाउन्स दिला, हे मार्केट शॉर्ट झालं, पुन्हा खाली आलं, थोडंसं रिकवर झालं, इथे पण थोडा वेळ घालवला मार्केटने. आपण ट्रेंडला पकडायचं. तुम्हाला दिसतंय ना, मार्केट पॉज घेतं आहे, मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये येतं आहे. आपला व्ह्यू काय असला पाहिजे, डाऊन ट्रेंड. ठीक आहे ना. मार्केट इथे पण थांबलं, त्यानंतर इथे पण ब्रेकडाऊन देऊन टाकला, खाली आलं पुन्हा. म्हणजे लेवल पण आपल्यासाठी काम करत होत्या, प्राइजेक्शन पण. इथे आपण जर लेवलला फॉलो केलं तर तुम्हाला समजेल परफेक्ट. बरोबर मार्केट तिथं थांबायचं, ब्रेकडाऊन द्यायचं, पुलबॅक द्यायचं, पुन्हा शॉर्ट व्हायचं, अशी निगेटिव्ह प्राइजेक्शन मार्केटमध्ये बनत होती. आणि मार्केट खूप खाली आलेलं होतं. आजचा डे लो जर आपण बघितलं ना, किती होता तुम्हाला समजेल. मी डे लो पण सांगतो तुम्हाला आजचा किती होता. ह्या कॅन्डलचा लो 21,932चा होता. 21,932. क्लोजिंग थोडी वरती आली, पण आज डे लो जर बघितला ना, 21,932चा होता. एवढं खाली आलेलं होतं मार्केट. एक पुलबॅक रॅली मार्केटमध्ये येऊ शकते, पण ताबडतोब बाय साईडला जायला पाहिजे का आपण? नाही. आपण एक प्राइजेक्शन बघितली पाहिजे, ट्रेंड बघितला पाहिजे, काही महत्त्वाचे लेवल असतात त्यांना बघितल्या पाहिजे. त्याच्यावरती मार्केट जात असेल तर मग मार्केटमध्ये बाईंग बनते. मार्केटमध्ये बाईंग केव्हा येऊ शकते? काही महत्त्वाचे लेवल, जसं ही लेवल दिसते तुम्हाला बघा, मार्केटने ते वेळ घालवला, त्यानंतर ब्रेकडाऊन दिला होता, ही लेवल ब्रेक केली. हे सर्व काय बनणार? रेजिस्टन्स. 22,040च्या आसपास हा काय असणार? रेजिस्टन्स असणार. त्यानंतर ही एक लेवल बघा, 22,075. ही मार्केटसाठी काय बनेल? रेजिस्टन्स. मार्केट जर 22,000च्या आसपास ओपन झालं समजा, थोडी बाईंग येताना दिसणार आपल्याला. म्हणजे तुम्हाला वाटेल की आपलं मार्केट वरती जातं आहे, पण ते वरती जाऊन पुन्हा शॉर्ट होऊ शकतं. त्यामध्ये पुन्हा येऊ शकते सेलिंग. त्या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन व्हायला पाहिजे. आजचा मूव बघितला तुम्ही 5 मिनिटांमध्ये, हे 5 मिनिटांमध्ये बघतो आपण. मार्केट थोडं वरती जाण्याचा प्रयत्न करायचा, पण जात नव्हतं ते. इथे पण बघा, मार्केटने वेळ घालवला, ब्रेकआउट दिला, पण इथे कंटिन्युएशन नाही झालं त्याचं, जाऊ शकलं नाही. थोडं वरती जायचं, हे असं शॉर्ट व्हायचं मार्केट. इथे पण बघा, वेळ घालवला, पॉज घेतला, थोड्या वेळ थांबलं, शॉर्ट झालं. मार्केट वरती सस्टेन व्हायला पाहिजे. ह्या ज्या लेवल असतात ना, यांच्यावरती मार्केटने सस्टेन व्हायला पाहिजे. तिथे काही पॉझिटिव्ह प्राइजेक्शन बनली पाहिजे. फ्लॅट ओपन होतं आहे, वरती जात आहे समजा, या रेजिस्टन्स लेवल आहे, ब्रेक करतं आहे, इथे त्याचं कंटिन्युएशन व्हायला पाहिजे, थांबायला पाहिजे. तेव्हा म्हणू शकतो आपण मार्केट रिकवर होतं आहे. नाहीतर इथे मार्केट कंटिन्युअसली सेल ऑन राईजचं होऊ शकतं. हे मार्केट कसं होऊ शकतं मग? सेल ऑन राईज. सेल ऑन राईजचं म्हणजे थोडं वरती जाणार आणि त्याच्यामध्ये सेलिंग येणार. अशा पद्धतीने इथे प्राईजची ॲक्टिव्हिटी होऊ शकते. मग इथे आपण जपून काम करायचं असतं की आपण काय करतोय, रिव्हर्सल पकडतोय ना, मग एक चांगल्या लेवलच्या वरती मार्केट थांबतंय का? थांबत असेल तर आपण प्लॅन करत असतो, नाहीतर पूर्णपणे मार्केटला अवॉइड केलं पाहिजे, अशा टाळलं पाहिजे. कारण की मार्केटमध्ये इतकी व्हॉलेटिलिटी तुम्ही त्याला सहन नाही करू शकत. तुम्ही जर 10-15 पॉईंटचा स्टॉप लॉस लावत असाल, मार्केट ताबडतोब फिट करून टाकतं, वेळच लावत नाही. त्यासाठी मार्केटचा ट्रेंड ओळखायचं शिकून घ्या सर्वांनी, की मार्केटचा ट्रेंड आपण कसा ओळखला पाहिजे, की मार्केट अप ट्रेंडमध्ये जातं आहे का, डाऊन ट्रेंडमध्ये जातं आहे का, साईडवेज होतं आहे का, हे सर्व ट्रेंडवरती असतं. आज मार्केटचा ट्रेंड पूर्णपणे बघितला तुम्ही, डाऊन ट्रेंड. मार्केट पूर्ण काय होतं? डाऊन ट्रेंडमध्ये होतं. हे ट्रेंडिंग मार्केट असतं. अशा मार्केटमध्ये ऑप्शन बायरचा पैसा बनत असतो. हे असतं ऑप्शन बायरसाठी मार्केट. पण इथे जपून रिस्क रिवॉर्ड तुमचा, स्टॉप लॉस त्याचं पण पालन करायचं आहे. मार्केटचं काही सांगता येतं का? नाही. केव्हाही रिव्हर्सल देऊ शकतं, ते मोठी रॅली देऊ शकतं. इथे पण तुमचा स्टॉप लॉस असलंच पाहिजे. कारण की आपल्याला माहीत नाही ना, मार्केट येतं आहे खाली, मी म्हणतो मार्केट खाली येतं आहे, डाऊन ट्रेंडमध्ये येतं आहे, आणि मी डाऊन ट्रेंडचाच प्लॅन करणार. समजा मी एंट्री घेतली या ठिकाणी ब्रेकडाऊनला, आणि मार्केट झालं रिव्हर्स इथून, आणि त्याने ट्रेंड चेंज करून टाकला, अप ट्रेंडमध्ये गेलं. मी थांबत बसलो, माझे लॉसेस या ठिकाणी वाढत जाणार आहे, सांगता येत नाही मार्केटमध्ये. त्यामुळे स्टॉप लॉसचं तर पालन करायचंच आहे आपण, समजलं ना. आणि आजचा डे लो जर ब्रेक झाला, ही महत्त्वाची लेवल. आता आजचा डे लो, ही लेवल आहे बघा, आजचा डे लो फ्लॅट ओपन होऊन जर मार्केटने पुन्हा आजचा डे लो जर ब्रेक केला ना, मार्केट कंटिन्युअसली खाली जाऊ शकतं. कुठपर्यंत जाऊ शकतं? एक लेवल आहे बघा, मी तुम्हाला डेली टाईम फ्रेमवरती सांगितलेली होती, ती 21,850. 21,800 ते 21,850ची लेवल आहे, ती सपोर्टचं काम करते ती. तर तिच्या खाली मार्केट जर थांबायला लागलं तर ते आपल्यासाठी निगेटिव्ह साईन. पुन्हा अगोदरच तुम्हाला डेली टाईम फ्रेमवरती पण सांगितलं की तिथे मार्केटने 3 वेळेला हिट केलेलं आहे, तिथं सपोर्ट घेतलेला आहे. तर तो सपोर्ट आता थोडासा वीक, तिथे प्रॉबेबिलिटी बाउन्स घेण्याची कमी असणार मार्केटमध्ये, पण घेऊ पण शकतं, सांगता येत नाही ना. मी सांगतो का तुम्हाला,
मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं, त्याचं सांगता येत नाही. पण तिथे 3 अटेम्प्ट झालेले, असं पण होऊ शकते की हा 4था अटेम्प्ट असा असेल की मार्केटमध्ये तिथे पुन्हा सेलिंग वाढू पण शकते. त्यामुळे बघायचं आहे, आपले प्राइस ॲक्शन बघायची, ट्रेंड बघायचं, निगेटिव्ह होतं आहे का मार्केट. नाहीतर असं व्हायला नको की तुम्ही इथे फ्लॅट ओपन झालं आणि इथे मोठी कॅन्डल बनली म्हणून त्याच्यामध्ये गेले आणि ती कॅन्डल इथून फिरायची आणि मार्केट देऊन टाकायचं इथून रिव्हर्सल, ते जायचं अप ट्रेंडला पकडून. असं व्हायला नको, समजलं ना. कन्फर्मेशन बघा, वेळ घालू द्या मार्केटला. सुरुवातीला तर 20, 25, 30 मिनटे जे असतात ना, ते मार्केटमध्ये आपण दिलीच पाहिजे ट्रेंड ओळखण्यासाठी. तुम्ही पण बघतात डेली आपण लाईव्हवरती असतो, तिथे ताबडतोब म्हणतो का की मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जातं आहे? नाही, आपण थोडा वेळ घालवतो मार्केटमध्ये. 9:45, 10च्या आसपास म्हणतो की आता मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये चाललेलं आहे बरं किंवा अप ट्रेंडमध्ये चाललेलं आहे बरं. आपण मार्केटचा ट्रेंड तिथे ओळखत असतो, ते ओळखून आपण काम केलं पाहिजे. असं अंदाजे काम करायचं नसतं. आता उद्या पण इथे तुम्हाला तसंच दिसेल की मार्केट फ्लॅट ओपन झालं आहे आणि वरती जाताना दिसेल, मग तुम्ही म्हणणार की मार्केट अप ट्रेंडमध्ये जातं आहे. नाही, हे जे महत्त्वाचे रेजिस्टन्स आहे ना, यांच्यावरती मार्केट थांबतं आहे का आपल्याला बघायचं आहे. जर थांबत असेल ना, काही पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनत असेल, मोमेंटम असेल, तर आपण म्हणू शकतो की मार्केट आपलं रिकवर होतं आहे. नाहीतर इथे काय होतं काही वेळेला की मार्केट ओपन होणार, एक मोठी कॅन्डल बनवतं, छोट्या कॅन्डल बनवत हळूहळू वरती जातं आणि मोठी कॅन्डल बनवून टाकतं खाली, शॉर्ट होऊन जातं. खूप वेळेला असं मार्केट पण मी बघितलेलं आहे की मार्केट रिकवर होताना दिसेल, कॅन्डल छोट्या छोट्या बनत जातात, मोमेंटम नसतो अजिबात, आणि मोठी कॅन्डल बनून जाते अशी निगेटिव्ह, आणि मार्केट पुन्हा खाली यायला लागतं. आणि अजून एक महत्त्वाची लेवल म्हणजे 22,120ची असणार ही लेवल, ही पण रेजिस्टन्स बनेल याच्यावरती. त्यानंतर ही एक लेवल असेल 22,150ची. म्हणजे ज्या पण लेवल आपल्यासाठी सपोर्ट होत्या, लेवल त्याच असणार. तुम्ही लक्षात घ्या, हे जे सपोर्ट होते ना आपल्यासाठी, हे बनतात सर्व रेजिस्टन्स. ह्या सर्व लेवल काय बनणार आता, रेजिस्टन्स. म्हणजे मार्केटवरती जाण्याचा प्रयत्न करेल, तिथे येऊ शकतं रिजेक्शन. आपण यांना काढणारच नाही, ह्या लेवल आपण तशाच ठेवणार. आपल्यासाठी त्या रेजिस्टन्सचं काम करतील. पहिल्या सपोर्टचं काम करायच्या, आता नंतर त्या रेजिस्टन्सचं काम करतील. आता त्यानंतर आपण बँक निफ्टी इंडेक्सचं या ठिकाणी ॲनालिसिस करू. बँक निफ्टी इंडेक्सचा क्लोज पण बघा 47,487 वरती, म्हणजे एक सायकोलॉजिकल लेवलच्या आसपास क्लोज आलेला आहे. 47,500च्या आसपास एक सायकोलॉजिकल लेवल होती 48,000ची. बँक निफ्टी इंडेक्सने ती पण ब्रेक केलेली, म्हणजे प्रत्येक दिवसाचा लो पण आपल्याला इथे ब्रेक होताना दिसतो बघा. म्हणजे मागील काही दिवसांपासून बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कॅन्डल या ठिकाणी बनत आहे. त्या कशा निगेटिव्ह आहे, पूर्ण निगेटिव्ह कॅन्डल आपल्याला इथे तयार होताना दिसत आहे. म्हणजे टॉपपासून बघा, इथे टॉप जो बनवला होता ना इंडेक्सने 50,000चा बँक निफ्टी इंडेक्सने, आणि आजची क्लोजिंग जवळजवळ 47,500च्या आसपास, म्हणजे जवळजवळ 2,500 पॉईंटनी इंडेक्स खाली आलेला आहे. 2,500 पॉईंट. किती सेशन झाले? 7 ट्रेडिंग सेशनमध्ये इंडेक्स 2,500 पॉईंटनी या ठिकाणी खाली आलेला आहे. आता इथून खाली येऊ शकतो का? येऊ शकतो. इथे पुन्हा हा लो ब्रेक झाला, पुन्हा इंडेक्स खाली येणार. म्हणजे 47,500ची लेवल आहे, ती जर ब्रेक झाली तर इंडेक्स पुन्हा खाली येऊ शकतो. एक स्ट्रॉंग सपोर्ट जो असेल ना इंडेक्ससाठी, ही लेवल असणार आहे. हा एक झोन तुम्हाला दिसतोय, मी इथे ड्रॉ करून ठेवलेला आहे बघा, 46,400. एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मग तुम्ही म्हणणार हा डिफरन्स तर खूप जास्त निघून येतोय. जवळजवळ हा 1,000 पॉईंटचा डिफरन्स इंडेक्स एकाच दिवसात येऊ शकतो. लक्षात घ्या, तुम्हाला वाटतंय ना की इंडेक्स इथपर्यंत येणार नाही, तर तो एकाच दिवसामध्ये अशी मोठी कॅन्डल बनवून येऊ शकतो. कारण की हा व्होलेटाईल इंडेक्स असतो निफ्टी बँक, तो एकाच दिवसाला 1,000-1,500 पॉईंटने, 1,600-1,700 पॉईंटने पण खाली येतो, वरती जात असतो. तुम्ही बघितलेला आहे. इथे पण बघा, ही कॅन्डल दिसते तुम्हाला 1,600-1,700 पॉईंटची होती. तशीच कॅन्डल जर इथे बनली तर इंडेक्स बरोबर या सपोर्टपर्यंत येऊन पोहोचेल. मग इथे बाउन्स घेतो का आपल्याला बघायचं आहे. इथे पण स्ट्रक्चर जे चेंज होणार ना, ह्याच लेवलच्या खाली होणार. कारण की इथे पण मी तुम्हाला फॉर्मेशन सांगितलं कालच्या ॲनालिसिसमध्ये, हे स्ट्रक्चर की इंडेक्स जर येत असेल आणि आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत असेल तिथे, तर मग याचं स्ट्रक्चर इथे काय होऊ शकतं, बेंड होऊ शकतं. निगेटिव्ह स्ट्रक्चर या ठिकाणी तयार होऊ शकते. स्ट्रक्चर बघा चला की प्राईस केव्हा वीक होऊ शकते, केव्हा स्ट्रॉंग होऊ शकते, हेच शिकतोय आपण. ॲनालिसिसचा व्हिडिओ म्हणजे काय, मी तुम्हाला कोणत्या प्रकारचे कॉल घ्या, पुट बाय करा, अशा गोष्टी सांगतो की इथे नाही. आपण पूर्ण टेक्निकल लेवलचा अभ्यास करत असतो, टेक्निकल लेवल, आणि आपण पूर्ण प्राईजला रीड करतो की प्राईजमध्ये काय होऊ शकतं, इथे केव्हा स्ट्रॉंग होऊ शकते आणि केव्हा वीक होऊ शकते, कोणत्या ठिकाणी सपोर्ट घेऊ शकते, कोणत्या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊ शकते. आज पण बघा रेजिस्टन्स कुठे घेतलेला आहे, कॅन्डल बघा, हिला शॅडो बघा कुठे बनलेली. थोडं ऑब्झर्वेशन करत चला तुम्ही पण. इथे
ही डेलीची कॅन्डल बघा, हिने कोणत्या लेवलला रिजेक्शन घेतलं, काल जिथे घेतले होतं ना तिथेच, हे बघा जवळजवळ त्याच लेवलला इथे प्राईसचं रिजेक्शन आलेलं आहे. कॅन्डल बघा पुन्हा निगेटिव्ह बनली, इथे ओपन झाली, थोडं वरती जाण्याचा प्रयत्न केला इंडेक्सने, पण पुन्हा त्या ठिकाणी सेलिंग आली. ओपनच्या खाली इथे क्लोज येऊन गेला, ओपन इथे झाला, क्लोज ह्या ठिकाणी झाला. म्हणजे काय झालं, ही निगेटिव्ह साईन. इंडेक्सला रिकवर व्हायचा असेल तर हा रेजिस्टन्स असणार, याच्यावरती पुन्हा जावं लागणार, तेव्हा तो रिकवर होणार. म्हणजे काय होईल, या लोपर्यंत प्राईज आली नाही, तिने काय केलं, एक स्विंग लो या ठिकाणी तयार केलं. मग इथे हे जे स्ट्रक्चर तयार होतं ना, प्राईज आली, इथे सपोर्ट घेतला, वरती गेली, ह्या हायला ब्रेक केला, खाली आली, या लोपर्यंत आली नाही, इथून बाउन्स घेतला, इथे एक स्विंग लो तयार झाला, प्राईज वरती गेली, इथे एक स्विंग हाय तयार केला, खाली आली, इथे उद्या बाईंग आली समजा, आणि ह्या लेवलच्या वरती निघून गेली प्राईज, वरती गेली निघून, इथे पण स्विंग लो तयार झाला. म्हणजे काय, प्राईज अजूनपर्यंत स्ट्रॉंग आहे आपण म्हणू शकतो याला, कारण की ते आपल्या प्रिव्हियस स्विंग लोला ब्रेकच करत नाही आहे, वरती शिफ्ट होते, वरती गेली, पुन्हा आपल्या स्विंग हायला ब्रेक करते. स्ट्रक्चर असं स्ट्रॉंग होत असतं. मग प्राईजचं हे स्ट्रक्चर स्ट्रॉंग होत असतं, यालाच समजून घ्यायचं आहे. याच गोष्टी समजून घ्यायच्या असतात. तुम्ही समजलं. त्यानंतर आपण 5 मिनिटांमध्ये काही महत्त्वाचे लेवल बघूया. आपण जाऊ 5 मिनिटांमध्ये. तर कालच्या दिवशी आपण इथे चार्टला रीड केलं होतं बघा, की प्राईज इथे काय घेते, रेजिस्टन्स, आणि हा एक झोन मी तुम्हाला असं ड्रॉ करून दाखवला होता. इथे काय केलं होतं, असा झोन दाखवला होता, आणि एक गोष्ट बोललो होतं बघा, की इंडेक्सला वरती जायचं असेल तर हा झोन पार करावा लागणार, इथे ट्रेड करावं लागणार, तेव्हा इथून इंडेक्स काय होऊ शकतो, रिकवर होऊ शकतो. तसं झालं का, नाही. सुरुवातीची बनणारी कॅन्डल हिचं ऑब्झर्वेशन करा. आपली 9:15ची कॅन्डल ही होती, मोठी कॅन्डल होती, जसं निफ्टीमध्ये बनली तशीच या ठिकाणी पण बनली होती बघा. गेली, तिथे हिट केलं, रिजेक्शन घेतलं, त्या ठिकाणी रिजेक्शन घेतलं, आणि हे सपोर्ट आपण म्हटलं होतं ना, हे सपोर्ट इथे ब्रेक व्हायला पाहिजे, तेव्हा स्ट्रक्चर थोडं निगेटिव्ह होऊ शकतं. मग बघा, इंडेक्स स्लोली खाली आला, त्याने हा पण सपोर्ट ब्रेक केला, हा पण सपोर्ट इथे ब्रेक करून टाकला होता. या ठिकाणी मिळाला मोमेंटम. इथे प्राईस काय फास्ट खाली आली होती बघा. मी थोडं चार्टला इकडे घेऊन येतो. आपण तो वरचा एरिया बघितला होता, आणि रिजेक्शन तुम्हाला सांगितलं ना, डेली कॅन्डलमध्ये सांगितलं होतं बघा, रिजेक्शन जसं इथे रिजेक्शन घेतलं प्राईजने, आज पण इथेच रिजेक्शन घेतलं. म्हणजे हा एक रेजिस्टन्स असणार आहे, स्ट्रॉंग हर्डल असणार, त्याच्यावरती प्राईजला जावं लागणार आहे, तेव्हा तिथे रिकव्हरी येऊ शकते. मग इंडेक्समध्ये ही एक लेवल झाली. खाली या, इथे काय झालं बघा, ही एक लेवल होती, आपण म्हटलं होतं ना, हा सपोर्ट इथे म्हणजे डे लो, कालचा डे लो होता, ही लेवल होती कालचा डे लो. तर हा डे लो इथे प्राईजने काय करून टाकला, ब्रेक, म्हणजे थोडासा पॉज घेतला इथे, आणि त्यानंतर ब्रेकडाऊन देऊन टाकला, सडन मार्केट खाली आलं. पुन्हा या लेवलला एक सपोर्ट घेतला, पुन्हा इथे बाउन्स घेतला, पुन्हा नंतर जो सपोर्ट होता नंतर रेजिस्टन्स बनला, मार्केट पुन्हा शॉर्ट, पुन्हा इथून वरती गेलं, इथे बाउन्स घेतला, पुन्हा इथे रेजिस्टन्स घेतला, पुन्हा मार्केट खाली आलं. म्हणजे या रेंजमध्ये इंडेक्सने काय थोडा वेळ घालवला, अप अँड डाऊन व्हायचं, इंडेक्स वरती पण जायचं, खाली पण यायचं, बाउन्स पण घ्यायचा, अशी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी झाली. पुन्हा मग काय केलं, नंतर या सपोर्टला ब्रेक करून टाकलं. इथे काय झालं, स्ट्रक्चर मग वीक, साईडवेज होऊन या सपोर्टला ब्रेक करून टाकलं, आणि इंडेक्स परफेक्ट इथे खाली येताना दिसलं आपल्याला. क्लोजिंग याची पण खालीच आली, निफ्टीमध्ये क्लोजिंग खालीच आली, दोन्ही इंडायसेस इथे निगेटिव्ह. मग आता काय होऊ शकतं इथे, आता रिकवर व्हायचं असेल तर पुन्हा मार्केटसाठी पूर्ण हर्डल बनत जाणार आहे, जिथून मार्केट वीक झालं, जसं हा एक महत्त्वाचा सपोर्ट होता, हा ब्रेक झालेला, हा नंतर रेजिस्टन्स बनणार आहे आता मार्केटसाठी, जवळजवळ 47,900च्या आसपास आणि 48,000. आपण एक राऊंड फिगर लेवल इथे बघणार, कोणती, आपण एक सायकोलॉजिकल लेवल बघणार 48,000ची, की त्याच्यावरती मार्केटला इथे क्लोज द्यावा लागेल, तेव्हा ते रिकवर होऊ शकतं इथून. जसं ही लेवल दिसते ना तुम्हाला, ती 48,000ची, इथे दिसते ना तुम्हाला, ही 48,000 लेवल आहे, ही 48,000, याच्यावरती क्लोजिंग द्यावं लागेल, तेव्हा मार्केट आपलं स्ट्रॉंग होऊ शकतं. ठीक आहे ना. या गोष्टी बघत चला, यातून शिकायला मिळेल तुम्हाला खूप काही, की स्ट्रॉंग केव्हा होणार प्राईज आणि वीक केव्हा होणार, हे बघत चालायचं आहे. मग हे रेजिस्टन्स असणार आहे, ज्या ठिकाणी प्राईस थांबत होती, सपोर्ट घ्यायची, हे नंतर पूर्ण रेजिस्टन्स, ही लेवल एक रेजिस्टन्स बनेल, ही लेवल एक रेजिस्टन्स बनणार, ही लेवल एक रेजिस्टन्स बनणार, आणि वरती ज्या ठिकाणी रिजेक्शन घेतलं बघा, ती लेवल पण मार्केटसाठी बनणार रेजिस्टन्स. आता मार्केट फ्लॅट ओपन झालं, वरती जात आहे, तर या रेजिस्टन्सला फेस करावं लागेल निफ्टी बँक इंडेक्सला. ठीक आहे, ते ब्रेक करून जर वरती जात असेल, रेजिस्टन्सला ब्रेक करत असेल, तर मार्केट इथं रिकव्हरी देऊ शकतं, मग मार्केट इथून अपमूव देऊ शकतं. इथे बहुतेक वेळेला काय होत असतं, सेल ऑन राईज, मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करतं, शॉर्ट होतं, खाली येत असतं, अशी ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये होत असते. जेव्हा सेलिंगचं मार्केट असतं, जेव्हा मार्केटमध्ये सेलिंग होत असते ना, मार्केट बाउन्स देणार आणि त्यामध्ये ताबडतोब सेलिंग होणार, समजलं. आणि आजचा डे लो जर ब्रेक केला,
47,500च्या खाली मार्केट जर पुन्हा ट्रेड करायला लागलं, ही पण काय सायकोलॉजिकल लेवल आहे, त्याच्या खाली जर ट्रेड करायला लागलं, आजचा डे लो ब्रेक करून खाली गेलं, तर पुन्हा इथे बँक निफ्टीमध्ये पण सेलिंग येऊ शकते इथं आणि इंडेक्स इथून पुन्हा खाली जाऊ शकतो. मग ठीक आहे, खाली कंटिन्युअसली इथे जाऊ शकतो, विकनेस त्यामध्ये येऊ शकते. 47,000च्या आसपास पण इंडेक्स इथून खाली जाऊ शकतो. 300-400 पॉईंटने तुटू शकतो. इथे 300 ते 400 पॉईंटने इंडेक्स इथे खाली जाऊ शकतो, कारण की HDFC बँकचा सपोर्ट नाही. HDFC बँकमध्ये बघितलं तुम्ही, सर्वात जास्त HDFC बँक आज खूप वीक होती, त्याच्यामध्ये पण सेलिंग झाली. तो स्टॉक चालत नाही HDFC बँक. ॲक्सिस बँकमध्ये पण सेलिंग, ICICIमध्ये पण सेलिंग. SBI थोडा स्ट्रॉंग होता आजच्या दिवशी, पण एक स्टॉकने चालणार नाही. ज्या स्टॉकचं वेटेज इंडेक्समध्ये जास्त आहे त्याच्यामध्ये जास्त सेलिंग होते, तर इंडेक्स पण वरती जाऊ शकत नाही, त्याच्यामध्ये पण विकनेस येणार, इंडेक्स पण खालीच येणार आपला. जवळजवळ 31% ते 32% वेटेज फक्त ह्या एका स्टॉकचं आहे HDFC बँकेचं. याच्यासोबत ICICI बँक, या दोन्हींचंच वेटेज खूप जास्त होऊन जातं, त्यामुळे इंडेक्स वरती जाऊ शकत नाही. आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेत असतात ना, स्टॉप लॉसचा वापर करत चला, हे नेहमी तुम्हाला सांगत जाणार. असं व्होलेटाईल मार्केट आहे, लॉस करून घेऊ नका. पैसा कमवण्यासाठी खूप मेहनत लागते, आपला कष्टाचा पैसा असतो, असा सहजरित्या मार्केटला देऊन येऊ नका. थांबून जायचं, काही गोष्टी समजत नाही आहे, मार्केट निगेटिव्ह आहे, ते रिव्हर्सल देऊ शकतं का, अशा गोष्टींमध्ये ट्रेड घ्यायचाच नसतो. एक्झिक्यूट करू नका, शांत बसून राहा, संयम बाळगा, मार्केटला बघत चला. फक्त मार्केटचं स्ट्रक्चर कसं आहे बघत चला. असं नाही की प्रत्येक दिवसाला येऊनच मार्केटमध्ये पैसा बनवला पाहिजे, ही सवय चुकीची असते. ठीक आहे, योग्य लेवलला मार्केट मिळालं, ट्रेड एक्झिक्यूट करा, त्या ठिकाणी स्टॉप लॉस नक्की लावा. जरी मार्केट तुमच्या विरुद्ध दिशेने गेलं तर लॉस फक्त तुम्हाला छोटे होतील, जास्त होणार नाही. त्यासाठी स्टॉप लॉसचा वापर करायचा आहे. ठीक आहे, दोन्ही इंडायसेसमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल या ठिकाणी समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.